आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी राज्यासह देशभरातून लाखो भाविक दाखल होत असून मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालंय। या कालावधीत मंदिर समितीकडे रोख देणगी बरोबरच सोने, चांदी व इतर मौल्यवान वस्तूंच्या स्वरूपातही मोठ्या प्रमाणात दान प्राप्त होतंय। याच पार्श्वभूमीवर एका दानशूर भाविकाने आपलं नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर सोने पादुका दान स्वरूपात अर्पण केले आहेत। या पादुकांचे वजन 446 ग्रॅम असून त्यांची अंदाजे किंमत 56,59,000 इतकी होतीये। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सोने, चांदी वस्तू दान करण्यासाठी स्वतंत्र दान कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे। या कक्षामध्ये दान स्वरूपात प्राप्त होणाऱ्या मौल्यवान वस्तूंची तपासणी, शुद्धता पडताळणी, वजन, नोंदणी व सुरक्षित स्वीकार करण्यासाठी 2 सराफ तसेच अनुभवी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। ज्या भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे सोने, चांदीच्या मौल्यवान वस्तू दान करावयाच्या आहेत त्यांनी मंदिर समितीच्या कार्यालयात संपर्क साधून अधिकृत पावतीसह दान करावे, असे आवाहन मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीण कुमार घम यांनी केले। अहिल्यानगर येथील एका भाविक भक्ताने स्वतःचे नाव सांगायचे नाही, आमची ही विठ्ठलाच्या चरणी सेवा रुजू करायची आहे, त्यामुळे जवळपास अर्धा किलो सोन्याच्या पादुका आज त्यांनी श्री विठ्ठलाच्या चरणाला अर्पण केलेले आहेत। याची किंमत जवळजवळ 56,59,000 एवढी किंमत आहे। या ज्या पादुका आहेत, आपण ज्यावेळेस सण असेल, वार असेल, महत्वाचा दिवस असेल, ज्यावेळेस आपण देवाला दागिने अर्पण करतो, त्या दिवशी श्रीच्या चरणाला आपण रोज या पादुका लावणार। यापूर्वी चांदीच्या पादुकाला आपल्याला परवानगी आहे, त्यामुळे सोन्याच्या पादुकाला आपण त्यांच्याकडून वेगळी परवानगी ही घेतलेली नाही आणि त्यांची परवानगी निश्चितच आहे।